असे अनेक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या नाद ब्रह्म म्युझिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी. धन्यवाद. गेले त्यांनी जोपर्यंत होते तोपर्यंत कुटुंबावर जे उपकार केले त्या उपकारातून उतराई होण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. त्यांच्या उपकारातून मरणोत्तर उतराई होण्याची क्रिया म्हणजे आजचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून कृतज्ञता म्हणून खरं तर या मुलांचा बाप गेला ना, आणि बापाचे अनंत उपकार असतात. लक्षात ठेवा. बाप तुकोबाराय म्हणतात, बाप रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काडं, रक्ताचं पाणी करून जे काही मिळवतो ते फक्त आणि फक्त लेकराच्या ओढीनं मिळवत असतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. हे करत असताना स्वतःचं शरीर राहिलं काय, गेलं काय, त्याला पर्वा नसते. पण आमची मुलं आनंदानं जगली पाहिजे ही भावना त्याच्या अंतःकरणात असते. म्हणून बापाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी श्राद्ध करावं, कृतज्ञता म्हणून श्राद्ध करावं. या निमित्तानं जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर मानवी जीवन हे भयभीत झालेलं जीवन आहे. इथं बसलेल्या प्रत्येक जीवाला भीती वाटते. भीती. मी घाबरत नाही असे किती लोक आहेत? मी कुणालाच घाबरत नाही असे किती लोक आहेत तिथं बसलेले? लोक म्हणतात आपण कोणाला घाबरत नाही. झुरळ पाहिल्यावर लगेच बायकोच्या आड लापतात, फक्त झुरळ पाहिल्यावर. पण म्हणतात काय, आपण कोणाला घाबरत नाही, आपला नाद करायचा नाही, मोडून टाकीन, तोडून टाकीन, आपण कोणाला घाबरत. मग आता कोरोना संपलाय तरी मास्क लावून का बरं बसले? मग काय करा रे मला सांगा. नाही संपलं, पुढं जवळ केलाय का? मग तुमच्या जवळ आहे, आमच्या लांब येते, त्याच्यामुळे तुमचं पाहून घ्या तुम्ही. आमच्याकडे नाही कोरोना. आता तुम्ही फार प्रेम केलं, त्याला जवळ केलं म्हणून जवळ केला आला तो. विठ्ठल विठ्ठल भीती कुणाला नाही मला सांगा? प्रत्येकाला. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मे तत्पशुभीर नराण. सर्वांना आहार निद्रा भय मैथुन प्रत्येकाच्या पाठीमागं भीती लागलेली आहे. पण काय माहित आहे, या बाकीच्या भयांपेक्षा एक सगळ्यात मोठं भय आपल्या पाठीमागं लागलेलं आहे. खरं सांगू तुम्हाला, त्या भयाला मृत्यूचं भय असं म्हणतात. मरणाचं भय. कुणाच्या पाठीमागं नाही आहे बरं मरणाचं भय? प्रत्येकाला मरणाची भीती आहे. आणि ती भीती नसती तर बाप मेल्यानंतर बापाचं प्रेत नगरपालिकेच्या लोकांनी चितेवर ठेवलं नसतं. किती लोकांनी खांदा दिलं बरं? बाप मेलाय, सख्खा भाऊ मेलाय किंवा मुलगा मेलाय, तरी पण खांदा द्यायला घरातली माणसं किती गेलीत? किती भाऊबंद आले होते स्मशानभूमीमध्ये? सांगा ना. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर किती कोरोना पेशंटला घरून डबे आले, आणि त्या घरून आलेले डबे खाऊन नीट झाले. सांगा तुम्ही. त्यावेळी साधू संतांचे शब्द खरे होतात. त्यावेळी असं वाटतं, इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. ते नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, नाही कोणाची कोणी. नाही कुणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कोणी, अंती जासिल एकटा रे प्राण्या, माझे माझे म्हणून
जे शेवटचे श्वास व्हेंटिलेटरवर मोजत होते ना, त्यांना हे वास्तव सत्य तेव्हा कळालं असेल. जेव्हा कीर्तनकार लोक, प्रवचनकार लोक, साधू संत ओरडून ओरडून सांगत होते, तेव्हा याला तारुण्याचा मत, धनाचा मत, सत्तेचा मत तेव्हा नाही कळालं, कोणी कुणाचं नाही आहे. तेव्हा सगळ्यांसाठी करत राहिला आणि सगळ्यांसाठी करताना, कुटुंबासाठी, बायकोसाठी, मुलांसाठी करताना किती लोकांच्या मुंड्या पिरगळल्या, किती लोकांच्या माथ्यावर पाय देऊन उभा राहिला काही सांगता येत नाही. पण तिथं व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर कळतं नाही कुणाचे कुणीच आलं नाही जवळ. तिरडी सुद्धा नव्हती कोरोना पेशंटला, लक्षात ठेवा. जे गेले ना त्यांना तिरडी सुद्धा नव्हती. खांद्यावर टाकून आणायचं प्रयत्न, तसंच जाळून टाकायचं. हे अनुभवलंय आपण. बऱ्याच लोकांच्या डेड बॉडी घरी सुद्धा आल्या नाही, तिकडंच नगरपालिकेमध्ये जाळून टाकल्या आणि फक्त त्यांनी राख दिली आपल्याकडे. एकाचा बाप मेला आणि दुसऱ्या दिवशी राख आणली, त्या राखीमध्ये जोडवे निघाले. अशी सगळी गडबड. ती आपल्याच बापाची आली का हे पण माहित नाही. इतकी भयानक परिस्थिती होती. कुणी कुणाच्या जवळ जात नव्हतं, बोलत नव्हतं, कोरोना पेशंटकडं पाहत सुद्धा नव्हतं. आणि WHO असा निकष लावला नव्हता पाहिल्यानं कोरोना होतो म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल, तरी पण पाहत नव्हतं कुणी. का? आपण काय होत होतो? घाबरत होतो. कारण का? आपल्याला भीती वाटते. कशाची? मरणाची. बरं, कधीपासून वाटते? ज्या दिवशी आईच्या गर्भात आपली प्रतिष्ठा झाली त्या दिवशीपासून मृत्यू आपल्या पाठीमागं लागलेला आहे. असं नाही जन्माला आल्यानंतर मरण आपल्या पाठीमागं लागतं. आपण मातेच्या उदरात ज्या दिवशी स्थापित झालो त्या दिवशीपासून मरणाचं भय आपल्या पाठीमागे आहे. कारण तो उशालाच येऊन बसलाय. बैसला शेजारी काळा उषा. तुम्हाला उभी सांगतो ज्ञानोबारांची. तुम्ही मका करताना, मका किती पाणी आहे तुमच्या गावाला, खूप पाऊस झालेला आहे, ते सगळा बांधारा भरलेला आहे. काही आमच्या कांडवडीला द्या आणून, तुम्ही तुमच्या पदर खर्चानं आणून टाका. आम्ही नाही म्हणणार नाही तुम्हाला, आम्हाला न्यायला परवडणार नाही, तुम्ही आणून टाका. ऐका पोपटराव, मका करतो आपण, मका पेरतो. पूर्वीच्या काळी मकाला काहीच खर्च नसायचा, बरोबर ना? का असायचा? दीपक भाऊ, पोपट नाही दीपक, आहे का नाही? मला सांग, काही खर्च असायचा का? नाही ना. आता मका पेरली किंवा लावली, ती उगवून वरती यायचं उशीर, त्याच्यावर लगेच कीड पडते. काय ते आळायचं नाव महाराज? लष्करी. लष्कराची भीती फक्त आपल्या भारताच्या सीमावर्ती भागांनाच आहे असं काही नाही. वरती आलेल्या मकाला सुद्धा लष्कराची भीती आहे महाराज. लगेच लष्करी आळी त्याच्यावर पडते. म्हणजे अंकुर वर येतो नाही कुठे, लगेच लष्करी कीड त्याच्यावर पडते. तसं मातेच्या उदरात गर्भ स्थापन होतो नाही कुठे, लगेच मृत्यूरूपी लष्करी कीड त्याच्या पाठीमागं लागते. हे मी बोलत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात, जेथ अमंगळा जेथ मंगळा काय जेथ मंगळाच्या अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोहरी, आणि मृत्यू उदराची परिवरी गर्भ घेऊसी. गर्भामध्ये जाऊन, म्हणून तर अश्वत्थाम्यानं सोडलेलं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन परीक्षित राजाला डवचित होतं, लक्षात ठेवा. गर्भात असताना मृत्यू आपल्या पाठीमागं लागलेला आहे. तेव्हापासून भय वाहतो तर शेवटच्या श्वासापर्यंत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करोनी असे, तुका म्हणी वाही मरणाची भय, रक्षण उपाय करुणी आसे, रक्षण उपाय. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करुणी आसे, उपाय. तुका म्हणे वाहे मरणाचे भय आणि रक्षण उपाय करुणी असे. या मरणाच्या भयातून आमचं रक्षण कोण करेल
हे उपाय मनुष्य शोधत असतो नेहमी. मग त्याच्याकरता कधी कधी सत्ता पुढे आणतो. सत्तेनं सत्ता आमचं रक्षण करेल का मरणापासून? सत्ता नाही रक्षण करू शकत. सत्तेनं सत्ता जर हातात असेल तर तोपर्यंत तुम्हाला सत्तेच्या जोरावर एखादा फ्लॅट घेता येईल, एखादा प्लॉट घेता येईल, जमिनी जुमले घेता येतील, हे सगळं खरेदी करता येईल, परंतु सत्तेच्या जोरावर आयुष्याचा एक क्षण तुम्हाला मिळवता येत नाही. मग तेथे न झाले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच्या पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणी दैयमात्या, हो जव काळाची दुरी ठेला, जव काळाची दुरी ठेला, तुका म्हणी दैयमात्या, जव काळाची दुरी ठेला, जव काळाची दुरी ठेला. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. तुकोबाराय म्हणतात, मग तेथे नचले काही सत्ता नचले. सत्ता चालत नाही, लक्षात ठेवा. का नचले? स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब 40 वर्ष प्रतीक्षा केली सत्ता येण्याची, आणि BJPची सत्ता आली आणि ते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री झाले. मोठा नेता होता महाराष्ट्रातला. सत्ता हातामध्ये होते आणि 8च दिवसात काळानं घाला घातला, मृत्यूनं घाला घातला. सत्ता सोडवण्यासाठी आली नाही. मग तेथे नचले काही. सत्ता चालत नाही शेवटच्या क्षणी, लक्षात ठेवा. 2, संपत्ती हा मृत्यूच्या भीतीपासून आपल्याला वाचवू शकते का? संपत्ती नाही वाचू शकत. सत्ता आणि संपदा राहेल ठाईचे ठाई. पैशानं बऱ्याच गोष्टी आपल्याला विकत घेता येतील, पण आयुष्याचा एक क्षण तुम्ही मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. काही गोष्टी पैशानं विकत घेता येतात, पण काही गोष्टी विकत घेता येत नाही. तुम्हाला तहान लागली पाहिजे, तुम्हाला पाण्याची बॉटल विकत घेता येईल, पण तहान घेता येईल का? तुम्हाला अन्न विकत घेता येईल, भूक विकत घेता येईल नाही. तुम्हाला पुस्तकं विकत घेता येतील, ज्ञान विकत घेता येत नाही. तुम्हाला गाद्या विकत घेता येतील, पण गादीवर पडल्यावर जी झोप लागावी लागते ती झोप विकत घेता येत नाही. झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी झोप येत नाही काही काही लोकांना. म्हणून पैशानं सगळं मिळतं, पैशानं आयुष्याचा नरदेहाचा एक क्षण विकत घेता येऊ शकत नाही. म्हणून संपत्तीचा अहंकार करू नका. ज्यांना ज्यांना संपत्तीचा अहंकार होता त्यांची खरी अवकात कोरोनाच्या काळात कळाली. आम्ही असे श्रीमंत, आम्ही तसे श्रीमंत. आमच्या सिन्नरला एक निफाडचा मनुष्य आला, कारण त्याला निफाडला मिळालाच नाही बेड. भरपूर श्रीमंत, 54 लाख रुपये गाडीमध्ये होते आणि गाडी 50 लाखाची होती. 1 कोटीच्या पुढं ती सगळी संपत्ती होती. सिन्नरला आला आणि सरकारी दवाखान्यात येऊन एका भिकाऱ्याला विनंती केली की बाबा मला बेड दे. त्यावेळी त्यानं सांगितलं जमणार नाही. अरे जमणार नाही म्हणजे मी कोण आहे माहिती आहे? मोठा बागायतदार आहे. माझी पाठीमाग 50 लाखाची गाडी लावलेली आहे, त्याच्यामध्ये 54 लाख रुपये पडलेले आहेत. ती गाडी आणि ते पैसे तुलाच घे, फक्त मला बेड दे. त्यानं सांगितलं ती गाडी आणि तुला लकलाभ, मला नको, तुला बेड भेटणार नाही. शेवटी ते पेशंट गाडीमध्ये जाऊन बसलं आणि त्या पेशंटची डेड बॉडी झाली. 50 लाख रुपये सुद्धा गाडीतच राहिले आणि 54 लाखाची का 50 लाखाची गाडी सुद्धा तशीच राहिली. कोण आलं सोडवण्यासाठी शेवटी मला सांगा? एक क्षण सुद्धा पैशानं. बाहेरच्या देशातली घटना आहे, कोरोना काळात सगळे मेले, एकटाच राहिला. 10 मजली हॉटेल होतं, वरती गेला आणि खाली उडी टाकून दिली, मरण पावला. कोणीच राहिलं नाही. तर जगायचं कशा करता? संपत्ती ही माणसाला सुख देत नाही, लक्षात ठेवा.
म्हणून मी तुम्हाला एक वाक्य निक्षून सांगतो, माणसांवर प्रेम करायला शिका आणि पैशाला वापरायला शिका. हं? आम्ही उलटं करतो, आम्ही पैशावर प्रेम करतो आणि माणसं वापरतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कोण कधी श्रीमंत होईल आणि कोण कधी गरीब होईल काही सांगता येत नाही. नागराज मुंजुळे सैराट चित्रपटाचा दिग्दर्शक इस्त्रीच्या दुकानावर कामाला होता. 10-10 रुपये ड्रेस. त्याचा सैराट चित्रपट हिट झाला आणि 1.5 महिन्यामध्ये 150 करोडचा मालक झाला. कुणाच्या प्रारब्धानं कधी संपत्ती येईल काय सांगता येत नाही. आणि त्याच 1.5 महिन्यामध्ये किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या कंगाल झाला, कर्जबाजारी झाला आणि देश सोडून पळून गेला. जो देशाला कर्ज पुरवायचा तो कर्जबाजारी झाला आणि जो इस्त्रीच्या दुकानावर काम करायचा तो करोडपती झाला. म्हणून संपत्ती कशी येते आणि कशी जाते कळत नाही. संपत्तीचा अहंकार करू नका. संपत्ती झाडाच्या सावलीसारखी आहे. मगाशी मी माझी गाडी लावली सावलीला, का तिथं सावली होती म्हणून, पण मी संध्याकाळी 5 वाजता आल्यानंतर तिथं सावली राहील का? गाडी सावली खाली राहील. या धनाचा न धरी, धनाचा न धरी विश्वास, जैसी सरोवर छाया. धनाचा क्या बात. जैसी सरोवर छाया. यातायाती न भोगीजे, तरी हे भोगीजे न काया. यातायाती न सुटे, तरी भोगीजे या लागी वैकुंठनाथाच्या, या हरी भजने विना तुझे जन्म जाते वाया. हरी भजने विना तुझे जन्म जाते वाया. या लागी वैकुंठनाथाच्या, तू चिंते करे माया. या लागी वैकुंठनाथाच्या, तू चिंते का रे पाया. या लागी वैकुंठनाथाच्या, तू चिंते पाया. या लागी वैकुंठनाथाच्या, तू चिंते पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. किती अक्षरी मंत्र आहे हा? किती मोजले नाही का तुम्ही? 16 बरोबर. हा, ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी, 12 अक्षरी. हा, द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काय. आणि हा अभंग ज्ञानोबारांचा आहे. या अभंगाची सुरुवात आहे ना, पहिलं चरण ओडियाना, हा ओडियाना, हा, दुसरं म वरून नागिनी उत्साहे नवद्वारे निरोध होणं, हा, त्याच्यानं ओ म, पुन्हा न म वरून, हा, क्या बात आहे. आता महाराज कीर्तन आत्ताशी चव धरायला लागलंय. विठ्ठल 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 विठ्ठल, हे का नाही? कारण गायला चौधरी महाराज आहे, त्याच्यामुळे काय विषय. म्हणून हा संपूर्ण अभंग, त्यातलं हे वासुदेवा या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. झाडाची सावली जशी असते ना, क्षणाक्षणाला सरकते, तसं धन क्षणाक्षणाला चंचल असतं, ते एका जागेवर थांबत नाही. म्हणून त्या धनाचा विश्वास धरून मरणाचं भय घालवण्याचा प्रयत्न करू नका. पुढे काही लोक म्हणतील आम्ही खूप पुण्य केलं. काय पुण्य केलं तुम्ही? मुळात पुण्य शब्दाची व्याख्या काय? कशाला म्हणायचं पुण्य? आपण जे पुण्य करतो ना स्वर्गात जाण्याच्या इच्छेनं, त्याला ज्ञानोबाराय पुण्य म्हणत नाही म्हणत. तुम्हाला एक सांगतो, स्वर्ग आणि नरक ह्या काय भानगडी आहेत. स्वर्गाला गेला किंवा नरकाला गेला
तरी पण काही फरक पडत नाही. त्याचं कारण ह्या दोन्ही पण एकाच मालकाच्या रूम आहेत, एकाच मालकाच्या. स्वर्ग ही एसी रूम आहे आणि नरकामध्ये फक्त मच्छर ढिकणं वगैरे अशी सगळी परिस्थिती आहे. एसी रूमचं भाडं संपलं की मालक हाकलून देतो आणि ढेकणाच्या रूमचं भाडं संपलं तरी मालक काय करतो? हाकलून देतो. सर या, विठ्ठल 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 स्वर्गात कुठपर्यंत राहता येतं? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत, बरोबर. आणि नरकात कुठपर्यंत राहता येतं? जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत. नरकातल्या लोकांचं पाप संपलं की तेही खालीच येतात आणि स्वर्गातल्या लोकांचं पुण्य संपलं तर तेही खालीच येतात. मग तया पुण्याची पाहुटी सरे, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. हा, हे सगळं जर सेमच आहे, दोघांचाही परिणाम पुन्हा खालीच येणार. मग स्वर्ग आणि नरक, स्वर्गात जाणार कसलं आलं पुण्य? त्याला पुण्य म्हणायचं असेल तर पापात्मक पुण्य म्हणा. ज्ञानोबा म्हणतात पापात्मके किंवा पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. स्वर्गा येईजे आणि नरका जाईजे असं येते. पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे आणि पापात्मके पापे नरका जाईजे. मग शुद्ध पुण्य काय असतं? माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. क्या बात है, वाह वाह. शुद्ध पुण्याती शुद्ध पुण्याती शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्याती शुद्ध पुण्याती शुद्ध पुण्य जर केलं तर पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती राहत नाही. पण इच्छा ठेवून, कामना ठेवून जर पुण्य कर्म केलं तर पुनरावृत्तीचा वळसा त्याला चुकत नाही. लक्षात ठेवा, मृत्यूचं भय त्याच्याही पाठीमागे आहे. मग काही लोक म्हणतील ठीक आहे, सत्ता संपत्ती पुण्य यानं मरणाची भीती आम्ही चुकवू शकत नाही, आम्ही चतुर आहे, यम न्यायला आला की आम्ही त्याला काढून देऊ. एक सांगू का तुम्हाला, एक खूप चतुर होता, त्याचं नाव होतं मायकल जॅक्सन. तो डान्सर होता, तुम्ही त्याचं नाव ऐकून असाल. तो इतका प्रसिद्ध होता की त्यानं एक फोटो नेटवर टाकला ना तर सगळी नेट सिस्टीम लॉक होऊन जायची, एवढ्या लाईक्स त्याला मिळायच्या. आणि आम्ही आमच्या कीर्तनाची सेल्फी टाकतो, अर्ध्या तासाला पाहतो किती लोकांनी पाहिलं. कोणी पाहायला तयार नाही भाऊ, तू टाकूच नको. तरी पण किती लोकांनी पाहिलं, किती लाईक्स आल्या, किती व्ह्यूज आल्या, किती कमेंट्स आल्या, हे सारखं पाहत राहतो. पण तरी काहीच नाही. तो एवढा लोकप्रिय होता, निग्रो होता तो अमेरिकेतला. म्हणजे तिथं आपल्याकडे जसं जाती हा या जातीचा, तो त्या जातीचा असं आहे ना, तसं तिथं तो काळा हा गोरा असा वर्णभेद आहे. तो काळा होता, तो पण कलाकार होता. तो म्हटला मी 140 वर्ष जगणार, त्याची इच्छा होती. किती जगायचं? 140 वर्ष. खरं तर मरण येणं ही मी मरणार आहे ही स्वीकृती आहे. मी मरणार आहे ही स्वीकृती आहे, मी मरणारच नाही ही विकृती आहे. आणि मरण येणार आहे त्याच्यामुळे मी पिशवी भरून ठेवली पाहिजे ही संस्कृती आहे. आता तो सगळा विकृत प्रयत्न चालू होते त्याचे. तो म्हटला 140 वर्ष जगणार. तो काळा होता, त्यानं गोरं करून घेतलं, प्लॅस्टिक सर्जरी करून स्वतःला. नेटवर सर्च करा त्याचे पहिले फोटो नंतरचे फोटो. नुसता गोरा झाला नाही, त्यानं स्वतःचा चेहरा सुद्धा बदलावला. त्याच्या प्रेयसीचा जसा चेहरा होता तसा चेहरा त्यानं स्वतःचा करून घेतला, प्लॅस्टिक सर्जरी. आणि म्हणायचं 140 वर्ष मी जगणार आहे. त्यानं ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे होती. काळेपणा आणि गोरेपणा
हा धुतल्यानं फिटतो का हो कधी? आता माझा रंग कसा आहे? कसा आहे? गोरा? तुम्हाला कावीळ झाली काय? माझा रंग कसा आहे? हा? हा? सावळा नाही, ठाईचाची काळा अनादी काळा. आता मी जर वेगवेगळे प्रयोग करून गोरा होण्याचा प्रयत्न केला, मी होईल का गोरा? नाही होणार. आता हा मुलगा गोरा आहे. आता प्रत्येकाच्याच नशिबात गोरा असणं नसतं. आता हा मुलगा गोरा आहे, किंवा इकडं पाहिले तर आमचे हे जवळकेचे महाराज गोरे आहेत. आता त्यांनी काळं होण्याचा प्रयत्न केला तर होतील का ते काळं? नाही. काळे गोरेपण धुतले फिटून येणे ज्ञानोपार आहे. जात नाही काळे गोरेपणा. काळा असलं तरी वाईट मानून घ्यायचं काही कारण नाही बरं का महाराज. पीटी मास्तर म्हणून काही नाही. आपण दोघ जण कलर बंधू आहे. हम काले हुए तो क्या हुआ. काय अभ्यास आहे तुमचा वा. पुढचे प्रमाण सगळे पाठ आहे तुमच्या वा. हम काले हुए तो क्या हुआ. दिल वाले काय झालं काळ आणि काळे गोरेपणावर काय अवलंबून असतं मला सांगा ना. त्या अमेरिकेमध्ये काळा गोरा भेद आहे. त्या अमेरिकेतलं आपलं जसं पार्लमेंट आहे ना संसद, तसं त्यांना संसद नाही म्हणत. काय शब्द आहे त्यांच्या संसदेला पार्लमेंटला? व्हाईट हाऊस. ब्लॅक हाऊस नाही, व्हाईट हाऊस. त्याच्यात आतापर्यंत जे जे गेले ते तर सगळे व्हाईटच गेले. फक्त 2 जण काळे गेले. एक अब्राहम लिंकन आणि एक आपल्या मोदी साहेबांचे मित्र होते ओबामा. क्या बात आहे, क्या बात आहे. ठीक आहे ना. याला कोण कोण होते? ओबामा होते. बराक ओबामा. बराक ओबामा ते काळे होते. आता यानं ठरवलं मला गोरं व्हायचं आहे. गोरं झाला मायकल जॅक्सन. आणि 140 वर्ष जगायचं आहे म्हणून 12 डॉक्टर त्यानं आजूबाजूला ठेवले. बघा किती चतुर होता तो. भरपूर पैसे होते. त्याला जेवण दिलं जायचं ना, ते पण लॅबमधून चेक होऊन यायचं. हे जेवण याच्या शरीराला शूट होईल का. एवढी सगळी तजवीज तयारी आजूबाजूला त्यानं करून ठेवली. फक्त 40 वर्ष जगला. किती वर्ष? 40शीतच त्याला मरावं लागलं. किती वर्ष जगायची अपेक्षा होती? 100 उडून दिले वरचे. फक्त 40च वर्ष तो जगला. माणसं कितीही चतुर असली ना, तर सगळ्यात चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी भगवान सर्वात. काळ सर्वात चतुर आहे लक्षात ठेवा. म्हणून चातुर्यानं तुम्ही काळाला फसवू शकत नाही. आपल्या जवळचे पुंतंब्याचे योगीराज चांगदेव महाराज 14 वेळा काळाला परत पाठवलं. किती चतुर. पण नंतर समाधी घ्यावी लागली की नाही? घ्यावी लागली. एक मुलगा होता 25 वर्षाचा. तो म्हटला, त्याला न्यायला यमदूत आले. यमदूत म्हटले आटोप लवकर आपल्याला जायचं आहे. कुठे? तुझं आयुष्य संपलंय. मानवी आयुष्य हे वर्षावर नसतं लक्षात ठेवा. वर्षावर नसतं ते, मासावर पण नसतं ते, दिसावर पण नसतं किरण महाराज, ते तासावर पण नसतं ते, श्वासावर असतं लक्षात ठेवा. म्हणून श्वासावर मानवी आयुष्य आहे. आपण जेवढे श्वास लवकर खर्च करू तेवढं लवकर मरू. आणि जो श्वासावर नियंत्रण ठेवतो तो जास्त दिवस जगतो. म्हणून प्राणायाम करणारी माणसं दीर्घायुषी होतात. कुभक, पूरक, रेचक आणि जे क्रोधी आणि कामी असतात ना, ते लवकर मारतात. क्रोध आल्यानंतर, राग आल्यानंतर श्वासांची गती वाढते. पाहूनच घेतो सारखं असं चालू असतं. मग हे श्वास वाया जातात ना. माझे गेले तुमच्या नदी लागून एवढे. विठ्ठल 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 विठ्ठल. श्वासावर आयुष्य असतं. संपलं तुझं आयुष्य, तुला यावं लागेल. यावं लागेल. हो. तो म्हटलं मला नाही यायचं. यायचं कसं काय नाही. बघ यमधर्मानं जी लिस्ट दिली त्या लिस्टमध्ये सगळ्यात वरती तुझं नाव आहे. आटोप लवकर जायचं. तो म्हटला यमधर्मानं दिली का? मग ठीक आहे यावं लागेल. येतो म्हणे, पण एक अट आहे. माझ्या हातचं एक ग्लासभर दूध प्यावं लागेल तुम्हाला. म्हणे हो हो. ग्लासभर दूध त्यानं गरम केलं. त्याच्यात गुंगी येण्याचं औषध टाकलं. लोक कुणाला उल्लू बनवतील काही सांगता येत नाही. थेट यमदूतावर चाल मार. ते औषध पिलं. अर्धा तास झोपलं ते. आणि उषाला जी यादी होती त्या यादीत सगळ्यात 1 नंबरनं नाव होतं. यमदूतावर त्यानं चतुराईचा प्रयोग केला. पहिलं यादीतलं नाव त्यानं त्याचं खोडून टाकलं आणि सगळ्यात खाली नाव टाकलं आणि यादी जसल्या तशी. अर्ध्या तासाने यमदूत उठला प्रचंड प्रसन्नता चेहऱ्यावर. यानं विचारलं का हो एवढे प्रसन्न कसे? सांगितलं अरे झोपच नव्हती आम्हाला. 2 लाटा आल्या, 2 लॉकडाऊन झाले, सारखी धावपळ. तुझ्या दुधामुळे मला झोप आली. धन्यवाद आहे.
तो म्हटला धन्यवाद नाही, आपल्या आयुष्याचं बघा ना काहीतरी वाढवण्याचं. बरं ठीक आहे म्हणे, मी एक करू शकतो म्हणे, आजच्या यादीत सगळ्यात वरती तुझं नाव आहे, मी यादी वाचायला वरून सुरुवात न करता फक्त तुझ्यासाठी खालून सुरुवात करतो म्हणे. नाही कळालं? कळालं ना? यस्मिन देशे यदा काळे यन्मुहूर्ते यद्दिने. आपल्याला श्रुती माता सांगते योग्य देश, योग्य काळ, योग्य दिवस आणि योग्य मुहूर्त या 4 गोष्टी एकत्रित आल्या की तुम्हाला मृत्यूपासून कोणी वाचवू शकत नाही. मरावं लागतं. माणसाला मरण चुकवता येत नाही, पण मरणाची भीती चुकवता येते. लक्षात ठेवा, आपण मरण नाही वाहत, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, भीती वाहतो. आणि या भीतीतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर लौकिकातलं कुणीच आपल्याला सोडवू शकत नाही. एकाच वाक्यात सांगतो, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी, त्याच्याशिवाय कोणी वाचू. या भयातून मुक्त करणारा कोण आहे? आमचे ज्ञानोबा सांगतात, तुमच्या पाठीमागं भय लागलंय ना आणि तुम्हाला भयमुक्त व्हायचंय ना, मग एक काम करा, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पाठी भयाले मोठे. पंढरी वाजोनी, पंढरी वाजोनी तुझा ठावलाई कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी, भयाले मोठे. पंढरी वाचोनी, पंढरी वाचोनी तुझा ठावलाई कोठे. महाराज म्हणतात, उठा उठा जागा पाठी. भय लागलंय ना तुमच्या पाठीमागे मरणाचं, मग एक काम करा, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही, दुजा ऐसा नाही कोणी, जोया सोडी भयातुनी. त्याच्याशिवाय या मरणाच्या भयातून दुसरं कोणी सोडवणार नाही. तो ऐसा मी न देखे कोणी, हो ऐसा मी न देखे कोणी. तुझाती त्रिभुवनी, हो तुझाती त्रिभुवनी, तुझाती त्रिभुवनी, हो तुझाती त्रिभुवनी. हो ऐसा मी न देखे कोणी, हो ऐसा मी न देखे कोणी. त्रिभुवनी दुजाते ही त्रिभुवनी, ऐसा भी न देखे ऐसा मी न देखे कोणी. दुजातीही त्रिभुवनी, या तिही किंवा त्रिभुवनामध्ये त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाहीये जो आपल्याला या भयातून मुक्त करेल. भयातून मुक्त करणारा एकच आहे. म्हणून सकाळी सकाळी कार्तिक स्नानाचा काकडा चालू आहे, ते काकडा करणारा प्रत्येक भजनी मोठमोठ्यानं ओरडून सांगतो, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा. तिथं गेल्याशिवाय दुसरा ठावच नाही, ठिकाण नाही सोडवणार. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तो कधी सोडवतो माहिती आहे या जन्म मृत्यूच्या भीतीपासून आपल्याला. बाप रखुमा देवी वरा विठ्ठला शरण, भावे न रिघता न चुके जन्म मरण. भावानं त्याला जर शरण गेलं नाही तर तो जन्म मरणातून आपल्याला सोडवत नाही. म्हणून काय करा, पंढरपूरला जा आणि विठोबाच्या चरणावर नतमस्तक व्हा, त्याला निज निष्ठेनं तुम्ही शरण जा, म्हणजे तो आपल्याला मृत्यूपासून सोडवेल. अभंगाचं दुसरं चरण. शरण निज निष्ठा नाम, निज निष्ठा